असे काही किस्से आहेत का की जे शोधताना झाले किंवा शोधल्यानंतर घडले? कोकणातल्या कातळशिल्पांना दोन सगळ्यात मोठे धोके आहेत. ते म्हणजे एकतर मायनिंग आणि दुसरा म्हणजे ब्लास्टिंग. त्या ह्याच्यातनंच ही कातळशिल्प सगळी शोधली गेली. तेच चालू असताना कशेळीच्या साईडचा विषय झाला. अनफॉर्च्युनेटली एका ह्याचं मायनिंगचं काम कातळशिल्पामुळे थांबलं. तो संघर्ष एवढा विकोपाला गेला की मराठ्यांच्या डोक्यावर बंदूक ठेवली गेली की तुम्ही हे का करताय? आणि 2 वर्षांनी ज्या माणसाने बंदूक ठेवली त्याच माणसाने जगातलं सगळ्यात मोठं कातळशिल्प आम्हाला दाखवलं. ते कशेळीचं आहे 54 फुटाचं. तसंच उमरे नावाचं गाव आहे आणि तिथे पोलीस पाटील, मी, भाई असे 3-4 जण होतो आणि 70 एक लोक काठ्या घेऊन आमच्या अंगावर यायला लागले. मला असं झालं की म्हटलो संपलं आपलं आर्किओलॉजी, ह्याच्या पलीकडे आपण काय करू शकणार नाही. आणि म्हटलो भाई काय करायचं? भाई म्हटले की थांब बोलूया. आणि ते आले, विचारलं काय करताय? सांगितलं, म्हटलं असं असं कातळशिल्प आहे. काय कातळशिल्प? आमचा आजा गुरं चरूक वर यायचा, गुरं सोडलं की काय काम नसायचं, मग बसल्या बसल्या कोरलं रांडायच्यान, असं या भाषेतच बोललं. तर नशिबाने त्याचा आजा पण तिथे होता. आम्हाला पण कौतुक वाटलं की एवढ्या फर्मली हा सांगतोय, याचा अर्थ खरंच असेल काय? आमचा सगळा अभ्यास गेलाच तिथे. मग त्या आजाला पण भेटायला गेलो. तो आजा म्हटला नाही मी नाही कोरला, आमच्या आजान माका दाखवलं होतं की हडे काय तो कोरलेला हा म्हणून. म्हटलं आजोबा तुमचं वय काय? तो म्हटलं असेल 70-80. म्हटलं तुमचा आजा म्हणजे? म्हटलं आणि 70-80. म्हटलं 150 वर्ष जुनं झालं हो, झालं हेरिटेज. आणि आता लिटरली ज्या गावातली लोक आम्हाला मारायला आली होती त्या गावातली लोक आता आम्हाला येऊन सांगतात की ही कातळशिल्प तुम्ही वाचवा.